नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की किडनीवर काही ताण असेल तर कोणती लक्षणं दिसतात. तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे की तुम्ही लघवी करताना लघवीतून फेस दिसतो तुम्हाला, म्हणजे भरपूर प्रमाणात फेस वाढलेला दिसतो. कारण त्या फेस त्यासाठी येतो कारण की त्यामध्ये प्रोटीन जास्त असतं, कारण किडनी व्यवस्थित प्रोटीन फिल्टर करत नाही. दुसरं लक्षण आहे की तुमच्या पायांचे जे घोटे आहेत तिथं सूज यायला चालू होते, कारण पायांच्या घोट्यांमध्ये पाणी किडनी फिल्टर न केल्यामुळे पाणी भरपूर साठतं. तिसरं लक्षण आहे की सकाळी उठल्यानंतर चेहरा तुमचा थोडासा सुजल्यासारखा जाणवायला चालू होतो. ठीक आहे. चौथं लक्षण आहे की तुमची जर किडनी स्टोन एखाद्याला असेल तर कमरेच्या उजव्या किंवा डाव्या साईडला, मी तुम्हाला फोटो दाखवतो स्क्रीनवरती, की त्या साईडला तुम्हाला पेन एकदम तीव्र जाणवायला चालू होतं. पाचवं लक्षण आहे की लघवी करताना तुम्हाला जळजळ वगैरे जाणवते. ठीक आहे, कारण की ते कोणतं तरी युरिन इन्फेक्शन झालं असेल त्यामुळे. सहावं लक्षण आहे की लघवीतून रक्त येऊ शकतं काही जणांमध्ये, तर ते स्टोन असू शकतो किंवा काहीतरी किडनीला इंजुरी झालं असतं, म्हणजे काहीतरी मार लागल्यानंतरच होतो. सातवं लक्षण आहे की युरिनचा कलर एकदम डार्क होतो. युरिनचा कलर डार्क कधी होतो? जर किडनीवरती काही ताण असेल किंवा तुमच्या अंगात पाणी जर तुम्ही कमी पिलं असेल तर डिहायड्रेशनमुळे होतं. आठवं लक्षण आहे की वारंवार रात्री लघवीला उठायला लागू शकतं, किडनीचा जर कोणता त्रास असेल तर. नववं लक्षण आहे की तुमचा बीपी एकदम जास्त राहतो. जर तुम्ही बघितलं असेल की जे किडनीचे आजाराचे पेशंट आहेत त्यांचा 150-200 पर्यंत बीपी वाढू शकतो. 10वं लक्षण आहे की तुमच्या अंगाला खाज येते, पण कोणतंच अंगाला डाग वगैरे येत नाही, पण अंगाला खाज होत राहते, कारण की किडनी व्यवस्थित फिल्टर करत नाही, त्यामुळे अंगामध्ये टॉक्सिन तसंच राहतात आणि अंगाला खाज येऊ लागते. आणि 11वं लक्षण आहे की तुमच्या अंगामध्ये एकदम थकवा जाणवतो, म्हणजे थकल्यासारखं वाटतं, कारण की तुमचे RBC रेड ब्लड सेल कमी होतात. जर किडनीचं काम कमी असेल तर रेड ब्लड सेल कमी होतात आणि त्यामुळे त्या माणसाला एनर्जीच भेटत नाही आणि त्यामुळे त्याला दिवसभर थकवा जाणवतो. जर अशी काही लक्षणं असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही त्या किडनीच्या टेस्ट वगैरे करून घ्या. काही सोनोग्राफी लागल्या तर त्यासुद्धा करून घ्या. आणि ही सर्व लक्षणांना इग्नोर करू नका, कारण किडनी हा अवयव असा आहे की जर ह्याला कोणता इश्यू झाला तर तुम्हाला डायरेक्ट भविष्यामध्ये डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट भविष्यात लागू शकतं. धन्यवाद.